अशी उद्यात कुडगाव आणि शेकाडी दोन्ही संघाचा 12th मॅच. कुडगाव संघ चला क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्या. कुडगाव संघ कुडगाव संघ थोडीशी टीम मीटिंग कमी करा आणि क्षेत्ररक्षण मात्र सजवून घ्या प्लीज. मंडळाला देखील थोडंसं सहकार्य करा. चला थँक्यू डीजे. जाऊयात मैदानी दिशेने. सामन्याला होते सुरुवात. एका बाजूला असेल कुडगाव आणि त्यांच्या विपक्षामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळेल शेकाडी. दोन्ही मातब्बर संघ आज मात्र एकमेकाशी दोन हात करताना आपल्याला पाहायला मिळतील. कुडगाव संघ प्रथम नाणेफेक जिंकत असताना गोलंदाजीचा निर्णय घेतलाय आणि आमंत्रित केलं होतं ते फलंदाजीसाठी शेकाडी संघाला. शेकाडी संघाची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. एका बाजूला असेल पिंटू आणि त्याला साथ देण्यासाठी गिल्ला फलंदाज असेल सार्थक. तर प्रथम गोलंदाजी वळणे लागली आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी कुडगाव संघाकडून निशांत गोलंदाज ट्रॅकमध्ये येताना पाहायला मिळतोय. चला पंच सामन्याला सुरुवात करायची आहे. शेकाडी संघाची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळाली आहे. सौरभ आणि सार्थक. स्ट्राईकला सौरभ. निशांतचा पहिला चेंडू असेल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक घेऊन आला निशांत. अगदी जर विचार केला तर तिन्ही युवा टॅलेंटेड खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतात. गोलंदाज जर विचार केला तर निशांत हा देखील एक युवा खेळाडू आणि सार्थक देखील एक युवा खेळाडू. त्याला साथ देण्यासाठी पंच एक मिनिट फक्त थांबायचं आहे. चला लेट्स प्ले. पंच सामन्याला करायची सुरुवात. पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवरती गोलंदाज मात्र सज्ज होतोय. अगदी चांगला फटका पाहायला मिळाला असता परंतु चेंडू पडला आणि त्यानंतर उसळी घेणारा चेंडू यष्टांच्या पाठीमागे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसवताना पाहायला मिळाला. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक बॅक टू बॅक दोन चेंडू मात्र निर्धाव टाकताना पाहायला मिळालेला आहे. सौरभ याला काहीच चेंडू समजत नाही. अगदी सौरभ आता मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये करतोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. फक्त दोन खेळाडू पेट्रोलिंग करतायत बाउंड्री लाईनच्या दिशेने. अगदी जर विचार केला तर बाकी सर्व खेळाडू 30 आतमध्ये लगावले गेलेत. पुन्हा एकदा राईट मोठ्या विकेटने गोलंदाज सज्ज झालाय निशांत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पॉवर प्ले मध्ये जेलची संधी आहे. खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि इथून मात्र जेल कंप्लीट केला जातोय. पहिला धक्का बसतोय शेकाडी संघाला. सार्थक आता मात्र माघारी परततोय.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय मनीष. अगदी विचार केला तर सार्थक फलंदाजीसाठी गेला होता, परंतु 3 चेंडूमध्ये एकही धाव त्याने काढली नाहीये. परंतु नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत होताना पाहायला मिळेल निशानेची. खरोखर सुरेख गोलंदाजी. राईट मोद विकेटने पुन्हा एकदा सजल कोलवाड पॅच चेंडू अगदी मिनी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये, तिथे मात्र चेंडू अडवला गेला. तिथून एक धाव मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळाली आहे. आणि इथून मात्र शेकाडी संघाची आतापर्यंत श्री गणेश होताना पाहायला मिळाला आहे. बॅटर पावप्ले जाईल षटक. आता मात्र स्ट्राईकला जाईल नवीन बॅटर पिंटू. नवीन फलंदाज असेल पिंटू. राईट मोठ्या विकेटने गोलंदाज मात्र सज्ज झालाय. पुन्हा एकदा निशांत स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा ऑर्डिनरी फटका. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडूला मात्र निघून पाठवलाय. मोठ्या बायांचा बामणी शृंगार, मोठ्या बायांचा बामणी शृंगार. थँक्यू डीजे. चला जाऊयात पुन्हा एकदा मैदानी दिशेने. अगदी मोठा फटका आलाय. एक मॅन्डेटरी पॉवर प्ले षटकाचा फायदा उचलताना आपल्याला पाहायला मिळतोय पिंटू. राईट मोठ्या विकेटने गोलंदाज सज्ज झालाय. पुन्हा एकदा स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. काय सुरेख झेल पकडला गेला. अगदी फसवा चेंडू हाताळला गेला. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून उडवायचा होता आणि त्याच नंतर फसवा चेंडू हाताळला गेला आणि इथून मात्र झेल कंप्लीट केला गेला. आणि इथून दुसरा धक्का बसलाय शेकाडी संघाला. आणि पिंटू देखील आता माघारी परततोय. दोन्ही सलामीचे बॅटर डगआउट मध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळाले. थँक्यू डीजे. चला जाऊयात पुन्हा एकदा मैदानामध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळाला आकाश. आणि दुसऱ्या गोलंदाजी वळणी लागले. दुसरा गोलंदाज वापरला जातोय या इनिंग मध्ये ऋतिक कुडगाव संघाकडून. जर्सी नंबर 1 परिधान करून मैदानाच्या आतमध्ये मात्र दाखल झालाय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक मात्र समाप्त झालाय. म्हणजेच काय तर आता मात्र 5 खेळाडू पेट्रोलिंग करतील बाउंड्री लाईनच्या दिशेने. बाकी सर्व खेळाडू तटीय सलगाच्या आतमध्ये मात्र लगावले जातील. पुन्हा एकदा राईट मोद विकेटने ऋतिक सज्ज होताना पाहायला मिळाला. अगदी शॉर्ट अँड बॉलचा प्रयत्न. इथून मात्र चुकीची थ्रो झाली आहे नॉन स्ट्राईक एंडला. आणि इथून मात्र एक धाव कंप्लीट केली गेली आहे. 1च्या मदतीने धाव संख्या जाऊन पोहोचले स्कोअर कार्ड वरती 6 धावा. नवीन गोलंदाज गोल्डन ट्रॅक वरती रितेश आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा राईट मोठ्या विकेटने गोलंदाज मात्र सज्ज झालाय. आणि अगदी लेग स्टिकच्या वरतून जाणारा चेंडू. अगदी विचार केला तर फलंदाजाला वाईट घ्यायचा होता, परंतु 5वा चेंडू हाताळला गेला. चांगली लाईन पकडून टाकलेला चेंडू हितेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला आहे. धावसंख्या आतापर्यंत स्कोअर कार्ड वरती 6 धावा. हितेशच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी होताना आता पाहायला मिळते. परंतु स्ट्राईक वरती आकाश नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळाला. राईट मोठ्या विकेटने गोलंदाज सज्ज झालाय. शॉर्ट अँड पुलचा पुन्हा एकदा प्रयत्न. फाईन लेगचं क्षेत्र निवडले ते क्षेत्ररक्षक येत आहे. झेलची संधी करण्याचा प्रयत्न, परंतु तिथून झेल मात्र सुटला. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. आणि विचार केला तर तिसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना पंचांनी इथून मात्र गडी सुरक्षित असेल असं मात्र दर्शवलं. 3 धावा मिळाल्या. 300 मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचल्या स्कोअर कार्ड वरती 9 धावा.
9 धावा स्कोर करण्यावरती आतापर्यंत लगाव लागले, 2 गडी बाद झालेत, परंतु चांगली गोलंदाजी आतापर्यंत रितेशच्या माध्यमातून देखील होताना पाहायला मिळाले आहे. पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी राहिली, त्याचनंतर त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून रितेश गोलंदाज ट्रॅकवरती येत असताना त्याची देखील आतापर्यंत चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळाली आहे. धाव संख्या आतापर्यंत स्कोर कार्डवरती 9 धावा. पुन्हा एकदा राईट मोद विकेटने गोलंदाज सज्ज झालाय स्ट्राईक वरती. आता मात्र असेल मनीषच्या बॅटमधून मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा फाईन लेगचं क्षेत्र, तिथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे आणि इथून मात्र चांगली फिकिंग झाली आहे. पंचांकडे अपील करतायत, पंचांनी अपील मात्र फेटाळून लावली आहे. इथून 2 धावा मिळाल्या आहेत, पंचांचा इशारा आलाय 2 धावा मिळतील. 2च्या मदतीने धाव संख्या आतापर्यंत जाऊन पोहोचले स्कोर कार्डवरती 11 धावा व 1.4 चेंडूचा खेळ मात्र समाप्त झालाय. म्हणजेच काय तर येणारे 2 चेंडू कसे असतील याकडे देखील नजर असेल. मित्र परिवार आयोजित यारे दुसरे चषक 2026चा थरार आपण पाहतोय, रंगतोय. नितेश डोंबले साहेब यांचं देखील या स्पर्धेमध्ये आगमन झालंय, त्यांचं देखील हार्दिक स्वागतम, आगतम सुस्वागतम. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फाईन लेगचं क्षेत्र निवडलंय, चेंडू थांबणार नाहीये, चेंडू निघून गेलाय क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून सीमारेषा पार. थँक्यू डीजे. अगदी जर विचार केला तर मनीष 4 चेंडू आणि 10 धावेवरती खेळतोय, तर 2 चेंडू आणि 3 वरती खेळतोय आकाश. चांगली फलंदाजी आतापर्यंत मनीषच्या माध्यमातून होताना पाहायला मिळाली आहे, परंतु कुडगाव संघाची धारदार गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे. धाव संख्येला आतापर्यंत 17 धावा. शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकातील रितेशच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू राईट मोद विकेटने गोलंदाज सज्ज झालाय, मोठा फटका, पुन्हा एकदा शॉर्ट अँड पुलचा प्रयत्न, मिड विकेटचं क्षेत्र, तो एक मेरे चेंडू मात्र निघून गेलाय सीमारेषा पार. धाव संख्या आतापर्यंत 23 धावा स्कोर कार्डवरती मात्र लगावल्या गेल्यात. थँक्यू डीजे. चला पुन्हा एकदा जाऊयात मैदानी दिशेने. सामन्याला होते सुरुवात. तिसरा गोलंदाज कोण वापरला जाणार याकडे देखील नजर असेल, परंतु मनीषची बॅट आता मात्र तळपताना पाहायला मिळते. सूर्याचा जसा प्रकार पडतोय ना त्याच पद्धतीने त्याची बॅट मात्र सूर्यासारखी तळपताना आपल्याला पाहायला मिळाले. धाव संख्या आतापर्यंत जाऊन पोहोचले 23च्या आकड्यावरती. बॅक टू बॅक 2 षटकार रितेशच्या विरोधामध्ये त्याने देखील मारलेत, परंतु आता नवीन बॉलर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय रोहित, परंतु स्ट्राईक रेंजवरती आपल्याला पाहायला मिळेल आता मात्र आकाश. धाव संख्या आतापर्यंत 23 धावा. कुडगाव संघ अगदी थोडासा कुठेतरी फ्रंटफुटला येत असताना 2 मोठे फटके आलेत मनीषच्या बॅटमधून. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, सोटाकडे स्ट्राईक ठेवेल आणि इथून मात्र स्ट्राईक रोटेट करताना पाहायला मिळेल. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. अगदी इथून मात्र 1 धाव कंप्लीट होताना पाहायला मिळाले. चुकीची ठो नॉन स्ट्राईक एंडला झाली आणि तिथून मात्र जीवनदान मिळालं आणि आकाश मात्र सुरक्षित असेल. 1 धाव मिळाली. 1च्या मध्ये धाव संख्या आतापर्यंत जाऊन पोहोचले 24च्या आकड्यावरती. 2.1 चेंडूचा खेळ मात्र समाप्त झाला. यारे दोषी चषक आपण पाहतोय, अनुभवतोय. आरजे राजनीशच्या माध्यमातून युट्यूबला ही स्पर्धा कव्हर करण्यात आले, त्यांच्या माध्यमातून चांगली स्पर्धा आपल्या भेटीला येताना पाहायला मिळाली आहे. आणि चालू असलेला सामना आपण पाहतोय. एका बाजूला कुडगाव त्यांच्या विपक्षामध्ये शेकाडी आणि स्लोवर चेंडू हाताळला गेला. फिंगर रोल करत असताना व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळालं या चेंडूवरती. 5वा चेंडू निघाला. 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धाव संख्या आहे तिथेच 24 धावा. यापुढे होणारा सामना असेल श्री महालक्ष्मी दांडा क्रिकेट संघ वाळवटी आणि त्यांच्या विपक्षामध्ये खेळताना पाहायला मिळेल साई 11 क्रिकेट संघ बोरवली दापोली. म्हणजेच काय तर एक रायगड जिल्ह्यातील एक रत्नागिरी जिल्ह्यातील दोन्ही संघ एकमेकांसमोर 2 हात करताना पाहायला मिळतील. श्री महालक्ष्मी क्रिकेट संघ दांडा क्रिकेट संघ वाळवटी त्यांच्या विपक्षामध्ये साई 11 क्रिकेट संघ बोरवली दापोली. चला दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस साठी रेडी जायचंय. आपल्या इनिंग ब्रेक्स मध्ये आपला टॉस केला जाईल. धाव संख्येचा जर विचार केला तर स्थिरावले आपल्याला पाहायला मिळते. धाव संख्या जाऊन पोहोचले 24च्या आकड्यावरती आतापर्यंत.
तीन चेंडूचा खेळ समाप्त झाला. येणारे 3 चेंडू कसे असतील याकडे देखील नजर असेल. आता मात्र कमबॅक पाहायला मिळालं या गोलंदाज. चांगली गोलंदाज रोहितच्या माध्यमातून मात्र होताना पाहायला मिळाल्या. धाव संख्या झाल्या आतापर्यंत 24 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकमध्ये गोलंदाज सज्ज झालाय. राईट मोद विकेटने अगदी हा पिच चेंडू अगदी आपटला होता चेंडूला आणि त्याच नंतर आता मात्र इथे गडी बाद असेल. मनीष आता माघारी परततोय. आकाश स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय. फक्त 2 चेंडू फेस करायचे आहेत. धाव संख्या झाले आतापर्यंत 24 धावा. थँक्यू नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. 491 जॉर्सी नंबर परिधान करून मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय सूरज. परंतु शेवटचे 2 चेंडू आहेत. राईट मध्ये विकेटने गोलंदाज सज्ज झालाय रोहित. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न अगदी इनसाइड एज लागत असताना चेंडू निघून गेला. डिक्लेरेशन झोन मध्ये एका धावेसाठी 1च्या मदतीने धाव संख्या जाऊन पोहोचलाय. स्कोर कार्ड वरती 25 धावा. 25 वरती 3 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते शेकाडी संघाची. अगदी जर विचार केला तर कमबॅक करून दाखवलाय. अगदी मागच्या षटकामध्ये थोडासा महागडा ठरला होता रितेश वरती 2 मोठे आघात मनीषच्या माध्यमातून चढवले होते आणि त्यानंतर जर विचार केलात ना तर आता चांगली गोलंदाजी झाली आहे. शेवट चेंडू असेल या षटकातील. शेवटचा चेंडू राईट मोद विकेटने स्ट्राईकला असेल. आकाश मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. शॉर्ट अँड पुलचा प्रयत्न. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडलाय. मिड विकेटचा खेळाडू अगदी जात असताना 1 बाउंड चेंडू हातामध्ये गॅदर केला. फेकी झाली आहे. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. तिसऱ्याचा प्रयत्न करतायत आणि इथून मात्र गडी बाद असेल आणि 2 धावा मिळाल्यात. 200 मध्ये धाव संख्या आतापर्यंत जाऊन पोहोचल्या. स्कोअर कार्ड वरती 27 धावा म्हणजेच काय तर 28 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट झालं. 1 शॉट असेल म्हणजे 1च धाव मिळेल. 1च्या मदतीने धाव संख्या जाऊन पोहोचले 26 आकड्यावरती म्हणजेच काय तर 27 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट झालंय कुडगाव संघासमोर. आपल्याला धारवली तर दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस साठी यायचं आहे. सतीश शिवाडी आणि धारवली संघ दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस साठी यायचं आहे. सेकंड साखळीतील हा पहिला सामना आपल्या समोर खेळवला जाईल. नितेश डोमणे साहेबांना मी विनंती करतो की आपल्या हस्ते टॉस केला जाईल तर टॉस साठी यायचं आहे. नितेश डोमणे साहेब आपल्या हस्ते टॉस केला जातो या सामन्याचा. एका बाजूला असेल सतीश चिवाडी आणि त्यांच्या विपक्षामध्ये खेळताना पाहायला मिळेल धारावली. नितेश डोमणे साहेब यांच्या हस्ते टॉस केला जातो. एका बाजूला असेल धारावली आणि त्यांच्या विपक्षामध्ये सतीश चिवाडी. टॉस होतोय आणि इथे मात्र काटा असा कॉल आलाय आणि इथून मात्र सतीश चिवाडी टॉस विन होतोय. तर नितेश डोमणे सरांना विनंती करतो की आपण आसनस्थ व्हायचं आहे. तर दोन्ही संघाच्या कप्तान इथे यायचं आहे. आपला निर्णय सांगायचा आहे. सर तुम्ही देखील यायचं आहे. तर सतीश चिवाडी संघ टॉस इथे विन होतोय. तर तुमचा 2 षटकांचा सामना असेल. सेकंड साखळीतील पहिला सामना महत्वपूर्ण सामना आपल्या भेटीला येताना पाहायला मिळतोय. तर या सामन्यामध्ये टॉस जिंकताय तर आपला निर्णय काय असेल?
क्षेत्ररक्षण तुम्ही स्वीकारलंय तर 12 चेंडूचा सामना किती धावांपर्यंत तुम्ही रोखू शकता समोरचा संघ जर विचार केला तर अगदी मातब्बर संघ सातत्याने चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून येताना पाहायला मिळतंय सातत्याने ट्रॉफीज त्यांच्या माध्यमातून देखील होताना पाहायला मिळत आहेत तर किती धावांपर्यंत तुम्ही रोखू शकता 20-25. नक्कीच 20-25 तुम्हाला आणि तुमच्या टीमला ऑल दी बेस्ट तर आपल्यासोबत आता जोडले जातील धारावली संघाचे संघनायक तुम्हाला प्रथम फलंदाजी करायची आहे तर किती धावा तुम्ही मारू शकता 30+ सर. 30+ स्कोर अगदी चांगली बॅटिंग लाईनअप तुमच्याकडे देखील आहे कोणत्या फलंदाजावरती असा विश्वास आहे की 12 चेंडू मध्ये तो हार्ड हिटर फलंदाज आहे आणि त्याच्या बॅट मधून जास्त धावा येण्याची शक्यता असेल माझ्याकडे 4-5 बॅट्समन असे आहेत की कधी कोणत्याही नंबरवर त्याला उतरा तरी चालेल मला काही इश्यू नाही आहे. नक्कीच मी तुम्हाला एक जरूर प्रश्न विचारू शकतो यंदाच्या वर्षामध्ये यंदाच्या हंगामामध्ये किती ट्रॉफ्या तुम्ही मारलायत 13 झालं. 13 ट्रॉफ्या अगदी चांगली खेळी तुमच्या माध्यमातून होताना पाहायला मिळेल तुमच्या टीमला आणि तुम्हाला ऑल दी बेस्ट थँक्यू जाऊयात पुन्हा एकदा मैदानी दिशेने प्याले मदनाची रूप सुंदरा जणू इंद्राची अप्सरा गुलजार नार देखणी नखरेला चटक चांदणी ए ढोलकीच्या नादानं घुंगरू झालं बेभान नाच नाचून आला ग ठगवा मला फिरतीच्या झुल्यात झुलवा राया फिरतीच्या झुल्यात झुलवा अन इश्काचा गुलखंद खिलवा मला फिरतीच्या झुल्यात झुलवा राया फिरतीच्या झुल्यात झुलवा अन इश्काचा गुलखंद खिलवा थँक्यू डीजे अगदी चांगलं मनोरंजन करताना पाहायला मिळतं आपल्याला हेमंत सर अगदी डीजे अगदी मैदानामध्ये मनोरंजन चांगलं होतंय सर्व खेळाडूंचं मान्यवरांचं त्यांच्या माध्यमातून चांगलं ध्वनिमुद्रण होताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि सलामीची जोडी कोडगाव संघाकडून मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते राज आणि रितेश अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये मात्र दाखल होताना पाहायला मिळते 27 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट झालंय 18 चेंडू आणि 27 धावा तर सलामीचा गोलंदाज वापरला जातोय शेकाडी संघाकडून असेल राज गोलंदाज ट्रॅकवरती येताना मात्र पाहायला मिळतोय 27 धावांचं मापक आव्हान सेट झालंय मॅन्डेटरी पॉवरप्लेचं षटक पहिलं षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळेल चांगली स्पर्धा मुर्दागाव मैदानामध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळाली आहे यारी दुसरी चषक 2026 पहिला गोलंदाज वापरला जातोय राज पहिला चेंडू असेल या इनिंग मधला 27 धावांचं मापक आव्हान अगदी मिनी हेलिकॉप्टर उडवायचं होतं परंतु तितकंच मिडल झालं नाहीये आणि इथून मात्र चेंडू विसावला गेला 30 सर्कलच्या आतमध्ये अगदी मिड विकेटचा खेळाडू चेंडूवरती येत असताना चांगली फेकी झाली आणि इथून मात्र एक धाव मिळताना पाहायला मिळाल्या अगदी जर विचार केला तर 27 धावा म्हणजे तितक्याशा मोठ्या नाहीयेत परंतु गेम मोठा आहे खेळाडू देखील मोठे आहेत मैदानाच्या आतमध्ये त्यांच्यावरती ती जबाबदारी असेल त्यांच्यावरती ते प्रयत्न करण्याची गरज असेल पुन्हा एकदा राईट मोद विकेटने अगदी चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला चेंडू पडला त्यानंतर थोडासा आतमध्ये येणारा आतमध्ये वळण घेणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला राजच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी राजच्या माध्यमातून आतापर्यंत होताना पाहायला मिळाले आहे 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय धाव संख्या स्कोर कार्ड वरती 1 धावा 27 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट होत असताना पाहायला मिळालंय अगदी विचार केला तर जर्सी नंबर 33 म्हणजेच काय तर हार्दिक पांड्या सर यांचा हा 100 नंबर परिधान करून मैदानाच्या आतमध्ये खेळतोय राज मोठा फटका पुन्हा एकदा प्रयत्न शॉर्ट अँड बुलचा प्रयत्न चेंडू पुढ्यामध्ये पडला त्यानंतर उसळी घेणारा चेंडू अतिरिक्त उचल आपल्याला पाहायला मिळाला आणि विसावला गेला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये बॅक टू बॅक 2 चेंडू मात्र निर्धाव टाकण्यात यश आलंय चांगली गोलंदाजी आतापर्यंत 27 धावा असल्या म्हणून काय झालं माझ्याकडे ती ताकद आहे माझ्याकडे ती कुवत आहे आणि मी फलंदाजा रोखू शकतो अशा पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये खेळी करताना पाहायला मिळतोय राज राईट मोठ्या विकेटने पुन्हा एकदा सज्ज झालाय स्ट्रायकर वरती फलंदाज असेल त्याला कायच चेंडू समजत नाही आता मात्र थोडीशी लाईन वर करताना पाहायला मिळते अगदी यॉर्करचा प्रयत्न होता परंतु वाईडच्या रूपामध्ये चेंडू हाताळला गेला इथून मात्र 2 धावा मिळाल्या आहेत रितेश आणि राज अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते रितेशाला कायचे बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव टाकत असताना आता मात्र अतिरिक्त धाव खर्च केले
या अतिरिक्त धावा कुठेतरी वाचवाव्या लागतील, कारण का आपल्याकडे धावसंख्या जर विचार केला तर थोडीशीच उभारली आहे. 27 धावा मापक आव्हान सेट केलं आहे. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आउटसाइड एज लागत असताना चेंडू निघून गेला स्क्वेअर क्षेत्रामध्ये. एका धावेसाठी डिक्लेरेशन बॉक्स मध्ये 1च्या मदतीने धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचले 3 या आकड्यावरती. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. येणारे 2 चेंडू कसे असेल याकडे देखील नजर असेल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आतापर्यंत 4 चेंडूमध्ये वरचढ होताना पाहायला मिळाला आहे. शेकाडी हा संघ, कुडगाव संघ कुठेतरी चाचपडताना आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी मैदानाच्या आतमध्ये जर विचार केला तर संघर्ष करतात कुडगाव संघाचे फलंदाज. राईट मोठ्या विकेटने पुन्हा एकदा सज्ज झालाय. शॉर्ट अँड बॉलचा प्रयत्न आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. 3 क्षेत्ररक्षक धावतात. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक तिथे मात्र गेलाय. वनमाऊस चेंडू हातामध्ये गॅदर करत असताना फेकी झाली. तिथून मात्र एक धाव कंप्लीट केली गेली. 1च्या मदतीने धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचले 4 या आकड्यावरती. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्याला 4 चेंडू आणि 2 धावेवरती खेळतोय रितेश आणि 1 चेंडू आणि 1 धावेवरती खेळतोय राज. आता मात्र स्ट्राईकला असेल राज आणि गोलंदाज देखील राज. अगदी राशीचा विचार केला तर दोघांच्या नावाची राशी सरळ आहे. दोघांच्या नावाची राशी समान आहे. परंतु आता खेळ कसा होईल याकडे नजर असेल. 1 चेंडू, शेवटचा चेंडू आणि इथून मात्र शॉर्ट अँड पुलचा प्रयत्न आहे. परंतु चेंडू फसवा निघालाय आणि इथून विचार केला तर पहिलं षटक समाप्त झालंय. शेकाडी संघासाठी चांगलं षटक राहिलंय. धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचले 4 या आकड्यावरती. 27 धावांचं टार्गेट म्हणजेच मैदानाच्या आतमध्ये समीकरण उरेल 12 चेंडू आणि 23 धावांचं. चमके चमचम मोत्यावानी बाबला खंडेराया एक मासोली वाहून आली. स्टोरी ही मासोलीची कोली वाऱ्याने फेमस झाली. पाण्यात गोड पुन्हा कोल्याची पोर आली वाहून माझ्या किनारी. रमे तळाशी खोल चिचा मोत्याचा मोल तिचं फसली माझ्याच जोडी. मासोली चला शेकाडी संघ टीम मीटिंग थोडीशी कमी करा. थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे. थोडंसं फास्ट खेळायचं आहे. शेकाडी संघ शेकाडी संघ क्षेत्ररक्षण प्लीज स्पीडअप थोडंसं घ्या विनंती असेल. आपल्याला अजून खूप सामने खेळवायचे आहेत. अगदी वन डे फिनिश अशी स्पर्धा आपल्या भेटीला येताना पाहायला मिळाली. रायगड जिल्ह्यातील मानाची सन्मानाची स्पर्धा पर्व पहिलं यारी दोस्ती चषक मित्रांच्या सहभागात स्पर्धा रंगताना पाहायला मिळाली. अगदी त्यांचे देखील आता मात्र इथे प्रयत्न पुरेपूर प्राणपणाला लागताना आपल्याला पाहायला मिळाले. अगदी रात्रंदिवस डोळ्यामध्ये तेल घालून ही स्पर्धा कशी सक्सेस होईल याकडे त्यांची देखील नजर होतीये. परंतु ही सक्सेसच्या वाटेवरती ही स्पर्धा आता मात्र दुसरा गोलंदाज वापरला जातो शेकाडी संघाकडून. पिंटू जर्सी नंबर 01 परिधान करून स्ट्राईकला असेल रितेश. पुन्हा एकदा शॉर्ट अँड पुलचा प्रयत्न. चेंडू पडला त्यानंतर बाहेर घेणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. तिथे मात्र क्षेत्ररक्षक वनमाऊ चेंडू हातामध्ये कॅरी केलाय. परंतु तितकीशी चांगली थ्रो झाली नाहीये आणि इथून मात्र जर विचार केला तर 2 धाव मिळाल्यात. 2च्या मदतीने धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचल्या 6 या आकड्यावरती. 1 चेंडूचा खेळ मात्र समाप्त झालाय. अजून देखील 5 चेंडूंचा खेळ बाकी या षटकातील. ते अजून देखील विचार केला तर 21 धावेची गरज असेल विजयासाठी. 11 चेंडू आणि विजयासाठी 21 धावा. राईट मध्ये विकेटने गोलंदाज सज्ज झालाय. पुन्हा एकदा पिंटू. अगदी विचार केला तर स्ट्रेट डाऊन द ग्राउंडचा फटका. मिड ऑफचं क्षेत्र निवडत असताना चेंडू मात्र निघून गेलाय. सीमा रेषा पार. इथून आलाय शानदार चौकार. 4च्या मध्ये धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचल्या स्कोर कार्ड वरती 10 धावा. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय. राईट मध्ये विकेटने 1 चौकार आलाय रितेशच्या बॅटमधून. अगदी लो फुलटॉस चेंडू आहे. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. अगदी चांगल्या चेंडूला सन्मान आणि वाईट चेंडूला करपून समाचार. इथून आलाय षटकार. 6च्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्या जाऊन पोहोचल्या 16 या आकड्यावरती.
सागर पेंढारी साहेबांचं या स्पर्धेमध्ये आगमन झालंय आणि त्यांच्यासोबत तन्मेश पेंढारी साहेब यांचं देखील या स्पर्धेमध्ये स्वागत झालंय. स्वागतम आगतम सुस्वागतम. तुमचं देखील मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक स्वागत आहे. त्या विनंती करेन मी तुम्हाला की आपण स्टेजवरती आसनस्थ होऊन घ्यायचंय. पुन्हा एकदा पिंटो, पुन्हा एकदा शॉर्ट अँड पुलचा प्रयत्न सक्सेसफुल. मस्तक पे दस्तक देत चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार. थँक्यू डीजे. धाव संख्या स्कोर कार्डवरती 22 धावा. मॅच फिनिश होईल का या सामन्यामध्ये, या षटकामध्ये, हे देखील पाहणं गरजेचं आहे. बॅक टू बॅक 2 षटकार आले रितेशच्या बॅटमधून. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू मात्र फसवा निघालाय. इथून जर विचार केला तर आता मात्र फक्त आणि फक्त 5 धावेची गरज असेल विजयासाठी. अजून देखील जर विचार केला तर येणारे चेंडू असतील 7 मध्ये बनवायचे 5. पिंटू पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवरती. अगदी पुन्हा एकदा लो फुलटॉस चेंडू होता. चेंडू पडला, त्याचनंतर थोडासा बाहेर जाणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. पंचांचा इशारा झालाय. षटक समाप्त झालाय. 2 षटका समाप्तीनंतर धाव संख्येला 22. म्हणजेच काय चला सामन्याला करायची सुरुवात. धाव संख्येला स्कोर कार्ड वरती 22 धावा. म्हणजेच काय तर येणारे चेंडू असतील 6 मध्ये बनवायचे 5. नवीन गोलंदाज गोलंदाज ट्रॅकवरती येताना पाहायला मिळतोय. पनू गोलंदाज ट्रॅकवरती जर्सी नंबर 45 परिधान करून मैदानाच्या आतमध्ये रोहित सरांचा जर्सी नंबर घालून मैदानाच्या आतमध्ये मात्र दाखल झाला पाहायला मिळतो. फेवरेट खेळाडू असेल रोहित सर देखील पनूचे, परंतु चांगली गोलंदाजी करावी लागेल. 6 चेंडू आणि 5 धावेची गरज आहे. स्ट्राईकला असेल सलामीचा बॅटर अजून देखील राज, परंतु रितेशची चांगली फलंदाजी आतापर्यंत होताना पाहायला मिळाली आहे. पणू राजसाठी पहिला चेंडू. अगदी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. 30 चलक्याच्या आतमध्ये झेलची संधी आहे. खाली क्षेत्र अक्षक. झेल सुटल्या, झेल सोडले की मॅच सोडल्या हे देखील पाहणं गरजेचं आहे. अगदी जर विचार केला तर साधा सरळ सोपा झेल होता, तिथे झेलची संधी निर्माण केली होती आणि इथून झेल सुटलाय. जर का झेल पकडला असता तर फलंदाजावरती दबाव निर्माण झाला असता. आता मात्र 5 चेंडू आणि विजयासाठी 4 धावेची गरज. चांगला सामना रंगताना पाहायला मिळतोय. शेकाडे निकुडगाव दोन्ही मातब्बर संघ 2 करताना पाहायला मिळते. 27 धावांचं मापक आव्हान सेट झालं होतं. आता मात्र सामना 4 चेंडू आणि 5 धावेवरती. यॉर्कर लेनचा चेंडू. काय गोलंदाजी आतापर्यंत राहिल्या. अगदी पहिल्या चेंडूवरती जर का झेल झाला असता तर नक्कीच दबाव निर्माण झाला असता. 2 चेंडू आतापर्यंत चांगले हाताळलेत पनूच्या माध्यमातून. धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते 23 धावा. अजून देखील 4 चेंडू आणि 4 धावेची गरज विजयासाठी. गोलंदाज सज्ज झालाय. स्ट्राईकला असेल फलंदाज रितेश, ज्याच्या बॅटमधून मोठे फटका आलेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. फाईन लेगचं क्षेत्र निवडलाय. चेंडू निघून जाईल डिक्लेरेशन बॉक्स मध्ये 2 धावेसाठी. 200 मध्ये धाव संख्या जाऊन पोहोचल्या 25 या आकड्यावरती. अजून देखील 3 चेंडू आणि 2 धावेची गरज आणि सामना कंपल्सरी चेस असेल. दोन्ही संघाच्या संघनायकांनी आणि कर्णधारांनी नोंद घ्यायची आहे. सामने हे कंपल्सरी चेस राहतील. आता मात्र 3 चेंडू आणि विजयासाठी 2 धावेची गरज. मॅच फिनिश होईल का या चेंडू मध्ये हे देखील पाहणं गरजेचं आहे. मोठा फटका. शॉर्ट अँड पुलचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक झेल झाले. काय घडते कहाणी में ट्विस्ट. अब आएगा मजा. खरोखर जर विचार केला तर चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे. या दांड्यावर ना बोलतय नवरा कुणाचा येतो. त्यांच्या करवल्या नाजूक साजूक.
संदीप नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अजून जर विचार केला 2 चेंडू आणि 2 धावेची गरज आहे. पन्नू पीके सज्ज झालाय गोलंदाज ट्रॅक वरती. स्ट्राईकला असेल नवीन फलंदाज संदीप. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फाईन क्षेत्र निवडले. एक धाव कंप्लीट झाली आहे आणि चेंडू मात्र निघून गेलाय सीमारेषा पार. मॅच फिनिश. इथून मात्र विजय झालाय कुडकाप संघ. दोन्ही संघांच्या या स्पर्धेमध्ये आलात. हार्दिक आभार. चांगली गोलंदाजी पिकेच्या माध्यमातून होताना पाहायला मिळाले युवा टॅलेंट आणि दोन्ही संघांना पुढील वाटचालीसाठी देऊयात हार्दिक शुभेच्छा. स्वयंपाक कर तू डाल भात जिऱ्या मिऱ्याची चटणी वाट. स्वयंपाक कर तू डाल भात जिऱ्या मिऱ्याची चटणी वाट. जेवाला बघतान वाट ग बाया जेवाला बघतान वाट ग. हे सुंदरा बायाना कवरी भूक लागले बघ. अग साजने माझ्या बाया भूकल्यान ग. 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 थँक्यू डीजे. या सामन्याचा सामनावीर ठरतो रितेश. कुडगाव संघाचा अष्टपैलू खेळाडू रितेश आपला सामनावीरचा स्वीकार करायचा आहे. सागर साहेब